पूर्ण हा जो सोन्याचे भाव आहे हे ऑइलच्या प्राइसवरती अवलंबून झालेला आहे. तो सुरू राहील तोपर्यंत सोन्यावरती एक हेवी प्रेशर राहील. कुठेतरी सेलिंग सोन्यामध्ये सातत्याने होत राहील तोपर्यंत युद्ध सुरू आहे. तोपर्यंत थांबलं तर सोन्याला बाकी पॉझिटिव्ह फॅक्टर्स हे भरपूर जास्त आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढायची शक्यता आहे. काय सांगणार सध्या बाजाराची परिस्थिती काय आहे? मागील एक हप्त्यात आपण बघितलं तर सोन्याचे भाव जवळजवळ 4,000 रुपयाने कमी झालेले. US आणि इराणचं जे युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे सातत्याने कधी ऑइल प्राइसेस हे वाढत आहे, कधी कमी होत आहे. युद्ध थांबण्यावरती ऑइल प्राइसेस हे कमी होत आहे आणि त्याचा परिणाम हा सोन्यावरती पडतोय. म्हणजे आता पूर्ण हा जो सोन्याचे भाव आहे हे ऑइलच्या प्राइसवरती अवलंबून झालेले आहे. कुठेतरी US आणि इराणच्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जे बंद झालेलं आहे त्याच्यामुळे सातत्याने ऑइलचे प्राइसेस वाढत आहे, महागाई वाढते, इंटरेस्ट रेट वाढत आहे, डॉलर इंडेक्सही वाढतोय. कुठेतरी सर्वीकडनं सोन्यावरती प्रेशर आल्यामुळे सोन्याचे भाव सातत्याने कमी होत आहे. सध्या आपण बघितलं मध्ये युद्ध जेव्हा थांबलं होतं तेव्हा त्या युद्ध थांबल्यावरती एका दिवसात सोन्याचे भाव 2-3 हजाराने वाढले होते. कुठेतरी पुढे जर युद्ध जर थांबलं तरच सोन्याचे भाव परत वाढायची शक्यता आहे. जोपर्यंत युद्ध सुरू राहील तोपर्यंत सोन्यावरती एक हेवी प्रेशर राहील. कुठेतरी सेलिंग सोन्यामध्ये सातत्याने होत राहील तोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत. आज बाजार भाव काय? आज सोन्याचे भाव 1,38,000 रुपये आणि आज सोन्याचे भाव 1,42,000 रुपये आणि चांदीचे भाव 2,22,000 रुपये. GST सह सोन्याचे भाव 1,46,500 आणि चांदीचे भाव 2,30,000 रुपये. आगामी काळात काय परिस्थिती राहू शकते? जोपर्यंत युद्धजन्य परिस्थिती आहे तोपर्यंत ऑइल प्राइसेस स्ट्रेट ऑफ हॉर्मोज हे बंद राहील. बंद असलं तर सातत्याने सोन्यावरती एक प्रेशर राहील, ऑइल प्राइसेस वाढतील, महागाई वाढेल. त्याच्यामुळे जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत सोन्याचे भाव कमी होत राहतील. पण युद्ध थांबलं तर सोन्याला बाकी पॉझिटिव्ह फॅक्टर्स हे भरपूर जास्त आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढायची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.